भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये सकल ख्रिश्चन धर्माच्या वतीने आज त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर जालना शहरातील चमन परिसरात सध्या मी आहे। याच ठिकाणून आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। गोपीचंद पडळकर यांचा जोरदार पद्धतीने या ठिकाणी निषेध केला जातोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी हातामध्ये झेंडे, फलक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे घेऊन सकल ख्रिश्चन समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहे। आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आता हे मोर्चेकरी करत आहे। काही मोर्चेकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, काय कारण गोपीचंद पडळकरांच्या विरोधात तुम्ही प्रचंड आक्रमक झालात? त्याचं कारण असं आहे, सांगलीचा विद्यमान आमदार भाजपने पुरस्कृत केलेला ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंना मारा, तोडा, त्याचा सैराट करा। ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंना माराल तर 3 लाख रुपये देईल, त्याचे हातपाय तोडाल तर 5 लाख रुपये देईल, त्याचा सैराट कराल म्हणजे खून तर 11 लाख रुपयाची वैयक्तिक बक्षीस ही गोप्या पडळकर यांनी जाहीर केलेली आहे। त्याच्याबद्दल ख्रिश्चन समाजाने जालना जिल्ह्यातून त्याच्या विरोधात हा भव्य जन आक्रोश निषेध मोर्चा काढलेला आहे। या मोर्चात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गोपीचंद पडळकर यांना यांची आमदारकी रद्द करण्यात यावा आणि जो तो बोलला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याच्यासाठी जिल्ह्याभरातून ख्रिश्चन तमाम समाज बांधव, सकल ख्रिश्चन समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत। काय इशारा आहे तुमचा आता पुढचा? इथून पुढचा इशारा आमचा आहे, आज हा मोर्चा शांततेने आम्ही पार पाडणार आहोत। याच्यानंतर विभागीय आयुक्तावर औरंगाबाद या ठिकाणी विभागीय आयुक्तावर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेणार आहोत। त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे मुंबईला, तर मुंबईला आझाद मैदानवर सुद्धा आमचा एक मोर्चा राहणार आहे। आझाद मैदानचा मोर्चा झाल्यानंतर दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी सुद्धा आमचा मोर्चा राहणार आहे। आणि प्रमुख मागण्या आमच्या दोनच आहेत की आमदार गोपीचंद पडळकर या हरामखोराची आमदारकी रद्द करण्यात यावा आणि ज्यांनी ते बेताल वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाच्या विरोधात त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। याची शासनाने, प्रशासनाने आणि माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी याची नोंद घ्यावी आणि ख्रिश्चन समाजाला कुठेतरी न्याय मिळवून द्यावा। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येनं सकल ख्रिश्चन समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहे। खरं तर गोपीचंद पडळकर यांनी काल जे आक्षेपार्ह विधान केलं त्या विधानानंतर संतापाची लाट जी आहे ती ख्रिश्चन समाज बांधवांमध्ये पाहायला मिळते आणि आज जालन्यामध्ये त्याचाच एक निषेध म्हणून आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात हा मोर्चा चमनपासून सुरू होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा धडकणार आहे। दरम्यान या मोर्चाची मागणी एकच आहे की गोपीचंद पडळकर यांनी आता तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। रामनाथ राखणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।